हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू. कारण की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज माझे 1K सबस्क्रायबर जे आहेत तर ते कंप्लीट झालेले आहेत. आणि ज्यांनी कोणी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सुद्धा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे डेलीचे व्लॉग आहेत किंवा मिनी व्लॉग आहेत तर ते पाहायला मिळतील. तर आज आहेत ना सगळ्यात आधी मशीन जी आहे ना ती कपड्यांची मी लावून घेतलेली आहे. कारण की सध्या ना आमच्याकडे लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे लाईट कधीही येते कधीही जाते आणि मग मशीन लावली की लाईट गेली की मग पुन्हा कपडे जे आहेत तर ते काही बाहेर काढताच येत नाहीत. कारण की मशीन फुल्ली ॲटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे ती आपोआपच लॉक होऊन जाते. आणि मग जोपर्यंत लाईट येते तोपर्यंत खूप जास्त वाट पाहावी लागते. म्हणून म्हटलं चला आधी मशीन जी आहे तर ती लावून घेऊयात. आणि त्यानंतर मग म्हटलं आपली बाकीची जी कामं आहेत तर ती करायला घेऊयात. म्हणजे एकदा मशीन लावली ना की जोपर्यंत कपडे वगैरे धुवून होत आहेत तोपर्यंत मग इकडे माझी बाकीची जी काही एक्स्ट्राची कामे असतात ना तर ती सुद्धा आवरून होतात आणि त्यासोबतच मग कपडेसुद्धा वॉश करून होतात. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी मशीन लावूनच घेऊयात आणि मगच आपली घरातील कामं करून घेऊयात. तर आता जीविका स्कूलला गेलेली होती, त्यानंतर मग माझी जी काही राहिलेली कामे आहेत तर ती आवरायला घेतली. तर आता भाजी वगैरे सगळं मी बनवून ठेवलेलं होतं. मग फक्त जाळीतली जी काही भांडी वगैरे आहेत तर सगळ्यात आधी तीच लावून घेतली. आणि त्यानंतरनं मग म्हटलं सिंक वगैरे जे आहेत तर ते क्लीन करून घेऊयात. आणि थोडीशी भांडीसुद्धा घासायची होती. आणि आज खूपच एक्स्ट्राची भांडी माझी पडलेली होती. म्हणजे सकाळचा स्वयंपाक, नाश्ता, टिफिन म्हटलं ना तर खूपच जास्त गोंधळ होतो आणि इतकी भांडी बेसिंगमध्ये पडतात ना की काय विचारायलाच नको. कधी-कधी असा प्रश्न पडतो की ही भांडी नक्की काढली तरी कोणी? कारण की एवढी सगळी भांडी बेसिंगमध्ये असतात ना घासण्यासाठी, की कितीही नाही म्हटलं ना की आज थोडीशीच भांड्यांमध्ये आपण ॲडजस्ट करायचं. जास्त सिंकमध्ये भांडी ठेवायचीच नाहीत. पण तरीसुद्धा खूप जास्त भांडी होतात. आणि मला आठवते की माझ्या मम्मीच्या घरी असं बेसिंग वगैरे त्यावेळेस काही नव्हतं. तर त्यावेळेस खूपच कमी भांडी वगैरे असायची आणि मग आम्ही बाहेर अंगणामध्ये घेऊन सगळी भांडी वगैरे जी आहेत तर ती धुवून वगैरे ठेवायचो. आणि त्यावेळेस अगदी परातमध्ये थोडीशीच भांडी असायची, मोजकीच असायची. पण आता असं झालंय ना, जसं सिंक वगैरे आलेत ना प्रत्येकाच्या किचनमध्ये, तेव्हापासून इतकी भांडी वगैरे पडतात ना की काय विचारायलाच नको. म्हणजे अगदी कोणी पाण्याचा ग्लास जरी घेतला ना तरीसुद्धा लगेच तो सिंकमध्ये टाकतात. आणि बघता बघता ते सिंक रिकामं झालेलं असतं, ते कधी भरून जातं काहीच समजत नाही. पण घासणाऱ्याचे मात्र खूप जास्त हाल होतात. एकसारखं कंटिन्यू जर आपल्याला सिंकसमोर उभं राहायचं असेल ना तर पूर्ण पाठण वगैरे आपली भरून येते. आणि आता इथेच ना थोडेसे फ्रुट्स वगैरे आणलेले होते. तर मग म्हटलं चला आता ते भरून सगळे बास्केटमध्ये एका ठेवावेत. आणि बीटरूट वगैरे सुद्धा होतं. तर म्हटलं सगळं व्यवस्थित असं पिशव्यांमधलं मी काढून ठेवणार आहे, जेणेकरून मग त्याला पाणी वगैरे सुटत नाही. आणि आता सध्या मी थोडी वेट लॉस करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं बीटरूट वगैरे जे आहे तर ते सध्या मी सकाळच्या ड्रिंकमध्ये घेते. तर त्याच्यामुळे मग सगळं असं फ्रूट वगैरे आहे ते बाहेरच काढून ठेवले. आता वेट थोडंसं माझं मला तरी असं वाटतं की थोडंसं जास्तच आहे. आता माझी हाईट जास्त आहे त्याच्यामुळे ते इतकं समजून येत नाही. पण तरीसुद्धा दिवसभर घरामध्ये काम वगैरे करताना मग थोडंसं वजन वगैरे वाढलेलं असलं की आपल्याला जाणवतं. म्हणजे पाय वगैरे दुखायला सुरुवात होते किंवा मग थोडंसं थोडंसं जरी काम जास्तीचं झालं तरीसुद्धा थकवा आल्यागत होतो. आता हे जेव्हा बदल आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसतात ना तर त्यावेळेस समजून जायचं की आपलं थोडंसं वेट जास्त आहे किंवा आपल्यामध्ये हार्मोन्स कमी जास्त झालेले आहेत किंवा मग कशाची तरी कमतरता आपल्या बॉडीमध्ये आहे. त्याशिवाय तर हा त्रास काही होत नाही. आणि मला तर असं वाटतं की माझ्या बॉडीमध्ये म्हणजे थोडंसं माझं वेट जास्त असल्यामुळेच मला सध्या तरी हा थोडासा त्रास जाणवायला सुरुवात झालेली आहे. तर म्हटलं आता थोडासा त्रास आपल्याला सध्या तरी जाणवतोय, म्हणून मग म्हटलं चला आपण थोडंसं वेट लॉसकडे लक्ष देऊयात. आता जास्त फारसं काही मी करत नाही. सकाळचं फक्त ड्रिंक वगैरे जे आहे ते मॉर्निंगमध्ये मी घेते. त्यानंतर थोडीशी एक्सरसाइज आणि थोडंसं खाण्यावरती कंट्रोल सध्या तरी मी केलेला आहे. तर जास्त काही आम्ही बाहेरचं खातच नाही. म्हणजे फास्ट फूड वगैरे तर आमच्या घरामध्ये बिलकुलच नसतं. पण तरीसुद्धा बाहेरचं काही खाण्यात यावं नाही याची मी पूर्णपणे काळजी घेते. आणि म्हटलं बघूयात एखादा महिनाभर करून किती बदल वगैरे जाणवतोय ते समजलं तर मग ते पुढे म्हटलं कंटिन्यू करूयात. आणि थोडंसं असा चेंजेससुद्धा आपल्या लाईफमध्ये असायला हवेत. तर आता
इथेच ना सोफ्यावरच्या बेडशीट वगैरे ज्या आहेत ना, तर त्यासुद्धा मी चेंज केल्या, कारण की थोड्याशा त्यासुद्धा खराबच झालेल्या होत्या. तर मग म्हटलं मशीन जी आहे ती पहिली होती तोपर्यंत हे सगळं स्वच्छ करून घ्यावं, जेणेकरून मग दुसऱ्यांदा मशीन मला पुन्हा लावता येईल. आणि आता मी एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे, तर त्याच्यामुळे काय होतंय ना, पूर्ण बॉडीमध्ये ना खूप सारं पेन जे आहे तर ते मला जाणवतंय. कारण की पाय वगैरे जे आहेत ना, तर ते माझे सध्या तरी खूपच जास्त दुखतायत. म्हणजे थोडंसं जरी काम वगैरे केलं, चालायला वगैरे लागले, तरीसुद्धा हात, पाय जे आहेत ना माझे ते पूर्ण खूपच जास्त दुखतात आहेत. तर असं वाटतंय की स्वतःच हाताने दुखणं जे आहे ते मी ओढावून घेतलेलं आहे, असं मला वाटत होतं. पण ठीक आहे, 1-2 दिवस हा त्रास मला होईल. त्यानंतरनं मग एकदा सवय झाली की मग मला असं वाटतंय की हा त्रास मला अजिबातच होणार नाही. आणि मी सध्या चालू केलेलं आहे, म्हणजे 1-2 दिवस झाले असतील मी हे जे वर्कआउट आहे ना, तर ते करायला सुरुवात केलेली आहे. आणि मी घरूनच करते ऑनलाईन, तर त्याच्यामुळे मग जास्त सकाळी लवकर उठून सुद्धा वर्कआउट मला करता येतं. आणि सकाळी लवकरच उठून मी वर्कआउटला सुरुवात करते, जेणेकरून मग माझी बाकीची जी कामं आहेत ती माझी वेळेत होतील. आणि कसं होतं, जीविकाचा सुद्धा टिफिन वगैरे असतो आणि दुधाच्या पिशव्या वगैरे सुद्धा मला पॅकिंग करायच्या असतात. त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठूनच शक्यतो मी वर्कआउट जे आहे तर ते करायला घेते, जेणेकरून मग दुसरी जी माझी कामं आहेत तर ती कामं माझी खोळंबून राहणार नाहीत, याची मी पूर्णपणे काळजी घेते. तर आता इथे आहेत ना सोफ्यांच्या बेडशीट वगैरे चेंज केल्या आणि त्यानंतरनं मग क्लिनिंगला जे आहे तर ते मी सुरुवात केलेली आहे. तर थोडीशी डस्टिंग वगैरेच मला करायची होती आणि 1-2 दिवस झाले की या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करून घ्याव्या लागतात. आता कितीही कंटाळा केला किंवा कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा क्लिनिंग मात्र करावीच लागते. त्याच्यासाठी काही दुसरा पर्याय नसतो. क्लिनिंग करणं हाच एक शेवटी आपल्याकडे ऑप्शन असतो आणि तो आपल्याला करावाच लागतो. तर मग आता म्हटलं सगळी क्लीनिंग वगैरे जी आहे ती करून घ्यावी. जोपर्यंत मशीन होतीये तोपर्यंत बघा माझी एवढी सगळी कामे जी आहेत ना, तर ती आवरून होतात. आणि मग एका दृष्टीने असं सुद्धा वाटतं, की मशीन घेतल्याचा खरंच खूपच छान फायदा झालेला आहे. आणि आता कसं मशीन आल्यापासून तर मला थोड्याशा गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या जाणवायला लागलेल्या आहेत, की ज्यावेळेस मशीन नव्हती ना, त्यावेळेस एक्स्ट्राचे कपडे आम्ही अजिबातच काढत नव्हतो. म्हणजे थोडंफार जे रोजचे कपडे वगैरे असतील तर तेच वॉश केले जायचे आणि कधीतरी मग बेडशीट वगैरे जे आहेत तर ते वॉश केले जायचे. पण आता असं झालंय की मशीन आल्यापासून आहेत ना, कपडे खूपच जास्त पडायला लागली आहेत. कारण की जशी मशीन आलेली आहे ना, तेव्हापासून मी नोटीस केले की कपडे थोडीशी जास्तच यावेळेस जे आहेत ना, तर ते पडतात आहेत. पण ठीक आहे, सगळं जे आहे ते व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे होतं. त्याच्यामुळे कसं थोडंसं हायजीनसुद्धा मेंटेन राहतं आणि आपलं कामसुद्धा पटकन आवरून होतं. तर मग म्हटलं चला आता भांडी वगैरे जी आहेत तर ती सुद्धा क्लीन करून घेऊयात. तर आता मगाशी मला भांडी वगैरे क्लीन करायची होती, पण म्हटलं आधी हॉलची साफसफाई करून घेऊयात आणि त्यानंतरच मग क्लिनिंगला सुरुवात करूयात. तर आता असंच होतं, घरातील एखादं काम करायला घेतलं आणि दुसऱ्या कामाकडे लक्ष गेलं, की पहिलं काम जे आहे ना, तर ते आपल्या काही लक्षातच राहत नाही. आणि मग म्हटलं आता भांडी वगैरे स्वच्छ करून घेऊयात आणि सगळा ओटा वगैरे जो आहे तर तो सुद्धा मला क्लीन करून घ्यायचा आहे. आणि रोजच्या रोज सगळी क्लिनिंग वगैरे केली तर मग दुसऱ्या दिवशी एक्स्ट्राची क्लिनिंग तर अजिबातच करावी लागत नाही. रोजच्या रोज या गोष्टी आपण केल्या तर मग एक्स्ट्राचं काम आपल्याला पडत नाही. आणि आज कुकर वगैरे सुद्धा भांड्यामध्ये घासण्यासाठी होते, कारण की शक्यतो मोठे कुकर जे आहेत तर ते मी कधी वापरण्यासाठी जास्त बाहेर काढत नाही. पण आज मला त्याच्यामध्ये थोडीसं डाळ वगैरे जी आहे तर ती लावायची होती, तर त्याच्यामुळे मग मी ते कुकर जो आहे तो काढलेला होता. आणि मोठा कुकर जास्त वापरण्यात येत नाही, कारण की छोट्या कुकरमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी भाज्या वगैरे ज्या आहेत त्या करत असते, किंवा एखादी डाळ वगैरे लावायची म्हटलं तरीसुद्धा त्यामध्येच मी टाकत असते. पण आज मला थोडीशी एक्स्ट्राची डाळ लावायची होती, म्हणून म्हटलं छोट्या कुकरमध्ये ती व्यवस्थित होतीये की नाही, म्हणून म्हटलं चला मोठा कुकर जो आहे तर तोच आपण काढूयात. आणि छोट्या कुकरमध्ये सगळं व्यवस्थित होऊन जातं, त्याच्यामुळे मोठ्या कुकरची कधी एवढी गरज अशी भासतच नाही. आणि मग आता इथे पहिली कपडे झालेली आहेत मशीनमधली, तर मग दुसऱ्यांदा लगेचच मशीन जी आहे ती मी लावून घेतली. आता यामध्ये मी सगळ्या बेडशीट वगैरे ज्या आहेत तर त्या मी लावलेल्या होत्या, जेणेकरून त्यासुद्धा पटकन क्लीन होऊन निघतील. आता म्हटलं लाईट आहे तोपर्यंत आपली ही कामं जी आहेत ती आवरून घ्यावीत, नाहीतर लाईट गेली तर मग पुन्हा माझा कामाचा जो आहे ना तो लोड जास्त होईल. म्हणून लाईट आहे तोपर्यंत माझं असतं की सगळी कामं माझी लवकरात लवकर आवरली पाहिजेत आणि तेवढ्या वेळामध्येच मी सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते. तर 2-3 दिवसापूर्वी आहेत ना आम्ही डीमार्टला गेलेलो होतो आणि तिथूनच हे सामान जे आहे ते मी आणलेलं होतं. आणि 2 महिने मी काही सामान वगैरे भरलंच नव्हतं, त्यामुळे यावेळेस सगळं एक्स्ट्राचं सामान जे आहे तर ते मी भरलेलं होतं. आणि 2-3 दिवस झालं सामान लावायचं म्हणते, पण मला काही वेळच भेटत नव्हता. सतत काही ना काहीतरी कामं होती, त्याच्यामुळे मला काही ते लावणं शक्य झालेलं नव्हतं. आणि पिशव्या अशाच किचनमध्ये होत्या, मी जशा आणलेल्या होत्या तशा त्या तिथेच होत्या.
फक्त जीविकाने बिस्किट वगैरे खाण्यासाठीच हे जे पॅकेट आहेत तर ते फोडलेले होते. तर मग म्हटलं चला आता वेळ आहे तर हे कामसुद्धा करून घेऊयात आणि संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक वगैरे सुद्धा नव्हता. म्हणून म्हटलं चला आता हे कामसुद्धा आपलं करून होईल आणि पिशव्या वगैरे सुद्धा रिकाम्या करून ठेवता येतील, जेणेकरून किचनमध्ये मग पसारा वगैरे जो आहे तर तो दिसत नाही. आणि एखादी गोष्ट समोर पाहिली ना की असं होतं की कधी ते मी एकदाचं आवरून घेते आणि तिथली जी जागा आहे तर ती मी रिकामी करते. तर आता यावेळेस सामान माझं थोडंसं एक्स्ट्राच होतं, कारण की एकदा सामान भरलं ना की मग 2-3 महिने मी काही सामान वगैरे भरत नाही. 2 महिने तरी मला सहज डीमार्टमधलं सामान जे आहे तर ते अगदी जातं. त्याच्यामुळे मग टेन्शन नसतं. तर आता यामध्ये सगळे बिस्किट वगैरे जे आहेत किंवा जे काही मी ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेले होते, मखाना होते, त्याच्यानंतरनं बदाम वगैरे जे सगळं घेतलेलं होतं ते सगळं मी बाजूला केलं आणि जीविकाचं जे स्नॅक्सचं वगैरे घेतलेलं होतं ते सुद्धा साईडला काढून ठेवलं. आता जे पहिलं सामान शिल्लक होतं ना, डाळी वगैरे किंवा साखर वगैरे ते सगळं आधी मी बरण्यांमध्ये भरून घेतलं, जेणेकरून मग त्या डाळी वगैरे ज्या आहेत त्या खराब होत नाहीत. नाहीतर मग नवीनच जर पॅकेट आपण फोडलं ना तर पहिले जे डाळी वगैरे असतात ना तर मग त्या खराब होतात किंवा त्यांना जाळी वगैरे लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग मी पहिलं आधी जे सामान शिल्लक असेल ते बरण्यांमध्ये भरून घेते आणि जर मग नसेलच शिल्लक तर मग जे नवीन पॅकेट वगैरे आणलेले आहेत तर मग त्यातले ज्या काही डाळी वगैरे आहेत तर त्या मग मी अशा पद्धतीने बरण्यांमध्ये भरून ठेवत असते. आणि आमच्याकडे आता मशीनच आहे दुधाच्या पिशव्या पॅकिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे मग ज्यावेळेस या डाळी वगैरे मी अशा भरून ठेवते ना तर मग ते जे राहिलेल्या जे काही डाळी वगैरे आहेत तर मग त्या मी व्यवस्थित अशा पॅक करून ठेवते, जेणेकरून त्या व्यवस्थित अशा हवाबंद राहतात. नाहीतर मग डाळ जी आहे ना तर ती थोडीशी अशी जास्त अशी कडक वगैरे राहत नाही, एकदम सॉफ्ट अशी होऊन जाते. त्याच्यामुळे मग ते सुद्धा मी सगळं व्यवस्थित असं पॅक करून ठेवणार होते आणि सगळ्या बरण्यांमध्ये जेवढं काही सामान वगैरे आणलेलं होतं तर ते सगळं मी भरून घेतलं. त्यानंतरनं हा जो आता तुम्हाला बॉक्स दिसत आहे ना प्लास्टिकचा डब्बा, तर त्याच्यामध्ये आहेत ना मी जे काही आपलं बाथरूमचं सामान वगैरे असतं, जसं की लिक्विड झाले किंवा मग घासणी वगैरे असतात किंवा मग निरमा पावडर, हार्पिकच्या बॉटल वगैरे ते सगळं मी एकाचमध्ये ठेवते. जे की बाथरूममध्ये आपल्याला लागतात ना ते सगळं मी यामध्येच ठेवते. आता जे काही पहिलंचं एक्स्ट्राचं सामान होतं ना यामध्ये तर ते सगळं मी साईडला काढून ठेवलं आणि ज्या मोठ्या बॉटल वगैरे होत्या तर म्हटलं त्या याच्यामध्ये ठेवूयात. आता ज्या गोष्टी बाथरूममध्ये सध्या तरी संपलेल्या आहेत, जसं की लिक्विडच्या बॉटल वगैरे आहेत किंवा फेस वॉश वगैरे आहेत, ते सगळं मी साईडला काढून घेतलं, जेणेकरून मग ते तिथे मला ठेवता येईल. म्हणून मग म्हटलं आधी ते रिकामं करून घेऊयात आणि जेवढ्या गोष्टी सध्या तरी गरजेच्या आहेत त्या मी साईडला काढून ठेवल्या, शॅम्पूच्या बॉटल वगैरे सुद्धा, म्हणजे परत ते डब्बा जो आहे तो ओपन करायला नको. नाहीतर मग एखादी गोष्ट लागली की पुन्हा हा जो डब्बा आहे तो 2-3 वेळा सहज दिवसातून ओपन केला जातो, की टूथपेस्ट संपली आहे, कोणी म्हणतं शॅम्पू संपलं आहे, कोणी म्हणतं इथे लिक्विडच नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं जेवढं काही लागतंय तेवढं सगळं आपण वरती काढून ठेवूयात आणि ज्या गोष्टी सध्या तरी लागणार नाही आहेत त्या म्हटले पटकन व्यवस्थित अशा ठेवून देऊयात. आणि यावेळेस मी साबण वगैरे जे आहेत तर ते सध्या तरी मी कमीच भरलेले होते, कारण की मागच्या महिन्यात भरलेले भरपूर असे साबण जे आहेत तर ते शिल्लक होते. म्हणून मग म्हटलं जेवढं लागतंय तेवढंच आपण यावेळेस भरूयात आणि त्याच्याऐवजी मग दुसरी एखादी गोष्ट तिथे खरेदी करता येईल. तर या दृष्टीने मग मी डीमार्टला खरेदी करताना सामान जे आहे तर ते भरत असते आणि अशा पद्धतीने सगळं सामान जे आहे ना तर ते मी लावून घेतलं आणि मग म्हटलं आता बॉक्स जो आहे तो व्यवस्थित असा आतमध्ये ठेवून देऊयात. आणि यावेळेस मी साबण जे आहे तर ते कमीच घेतलेले होते. त्याच्यानंतरनं चहा पावडरसुद्धा मी या महिन्यात भरलेली नव्हती. तर मग म्हटलं त्याच्याऐवजी आपण जे स्पून वगैरे आहेत तर ते घेऊयात आणि माझ्याकडे आहेत ना स्पून जे आहेत ना तर ते थोडेसेच होते, म्हणजे जे चमचे वगैरे आहेत किंवा जो फोर्कचा चमचा आहे तो माझ्याकडे जास्त प्रमाणात नव्हते आणि मग कधी कोणी आलं वगैरे तर मग थोडासा चमच्यांचा प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण यावेळेस थोडेसे एक्स्ट्राचे स्पून जे आहेत तर ते घेऊयात. तर ते सुद्धा एक पॅकेट मी घेतलं. त्यानंतरनं इथे मला किचनमध्ये लायटर जो आहे ना तर तो ठेवण्यासाठी जागाच नव्हती. त्याच्यामुळे मग मी हे जे छोटेवाले हुक असतात ना तर ते सुद्धा मी आणलेले होते. आता इथे मला लायटर जो आहे ना तर तो व्यवस्थित असा ठेवता सुद्धा येईल आणि घेता सुद्धा येईल, जेणेकरून किचन ओट्यावरती पाणी वगैरे जरी पडलं तरी सुद्धा तो खराब होणार नाही. आता संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून मग देवासमोर दिवा अगरबत्ती जे आहे ते सगळं लावून घेतलं. त्यानंतर धूप वगैरे सुद्धा मी लावलेली होती. आता संध्याकाळ झाली की नित्यनियमाने ही जी पूजा
पूजा आहे ना तर ती करावीच लागते, जसं की तुळशीमध्ये दिवा लावणं वगैरे आणि हळदी कुंकू लावणं हे सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आवर्जून करावं. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.